हिरव्या मिरचीमधले चिकनची भाजी बनायला लागलोय. तर ह्याच्यात मी टाकले लसूण, मिरची, अद्रक आहे, कांदा आहे, टमाटे आणि कोथिंबीर. सगळं भाजत आल्यावर कोथिंबीर टाकली. थोडंसं भाजून घ्यायचं आणि ह्याची एकदम बारीक पेस्ट बनवून. चिकन स्वच्छ धुतले. त्याच्यात आम्ही एक बटाटा टाकलाय. आता त्याच्यात मीठ टाकून घेऊया, म्हणजे जसं लागतंय तसं, आणि हळद, आणि हे सगळं मिक्स करून घेऊ. तर हा म्हणजे पेस्ट बनवून घेतली मसाल्याची. अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, टमाटर आणि कांदा. तर हे आता आपण इथं मी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तर हे मसाला टाकतो. पहिलं भाजून घेतलेला आहे मसाला, त्याच्यामुळे जास्त भाजायची काही गरज नाही. आणि हे चिकन आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. आता हा मसाला म्हणजे छान भाजलेला आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये चिकन टाकून देऊ. चिकन आणि बटाटा मिक्स. आणि हे थोडंसंच बनवायचं, असं सुक्कंवालं, जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं. ह्याला आता आपण चटणी लावू. त्यापैकी अशी रोटी बनवलेली आहे. तर असं गरमागरम ताट तयार आहे. रोटी, हिरव्या मिरचीची भाजी, चिकनची, आणि हा कांदा. छान असं ताट तयार झाले. या जेवायला 15 मिनिटात.